आफ्रिकेत आजही अशा तग धरून राहिलेल्या मनुष्य प्राण्यांच्या रानटी टोळ्या अस्तित्वात आहेत. त्या टोळ्यात जेव्हा युद्धे होतात तेव्हा शत्रुपक्षीय टोळीतील पुरुष तेवढेच मारण्यात येतात, पण शत्रूंच्या स्त्रियांना न मारता त्यांना हस्तगत करून विजयी टोळी आपसात वाटून घेते आणि त्यांच्यापासून आपली संख्यावृद्धी करणे हा आपला धर्म मानते. नागा लोकातील निदान एका टोळीविषयी तरी अशी माहिती सांगतात की त्या टोळीतील लोक त्यांच्या शत्रुपक्षीय टोळीवर जेव्हा तुटून पडतात तेव्हा तीमधील पुरुषांवर त्यांच्या धर्मयुद्धाच्या कल्पनेप्रमाणे साधे बाण मारतात. पण जर त्या शत्रुपक्षीय टोळीत काही स्त्रियाही लढताना आढळल्या तर त्यांच्यावर विषारी बाण मारून त्यांना ठार मारतात. याचे कारण विचारता ते सांगतात की शत्रूची जी स्त्री पकडता येत नाही अशी एक स्त्री ठार मारणे हे कृत्य त्यांचे 5 पुरुष मारण्याइतकी त्या टोळीची संख्याहीन करते. ह्याच सृष्टीक्रमाचा अवलंब अगदी सांगून सवरून अरब मुसलमानांच्या आक्रमक पण अल्पसंख्य सैन्यांनी सेनापतींनी उत्तर आफ्रिकेच्या बहुसंख्य लोकांवर तुटून पडताना केला. त्या काफर लोकांना जिंकताच त्यांच्यापासून जी खंडणी घेण्यात येई ती अर्धी पैशात आणि अर्धी स्त्रियात मोजून घेण्यात येई आणि त्या खंडणी म्हणून घेतलेल्या आफ्रिकेतील स्त्रियांना मुसलमान करून आपल्या इमानदार सैनिकात 10-10, 5-5 वाटून देण्यात येई. त्या आफ्रिकी दासीपासून झालेले संतती जन्मताच मुसलमानी वंशाची समजली गेल्याने आणि मुसलमानी वातावरणातच वाढली गेल्याने ती कट्टर मुसलमान बनत गेली. अशा प्रकारे उत्तर आफ्रिकेत इस्लामच्या अनुयायांची संख्या झपाट्याने वाढवीत जाणाऱ्या मुस्लिम सेनापतींना त्यांच्या धार्मिक पुढाऱ्यांनीही गाझी म्हणून बहुमानाच्या पदव्या अर्पण कराव्या. विजयी काफरांच्या स्त्रियावर त्या विजित काफरांच्या जड संपत्तीप्रमाणेच विजयी मुस्लिम सैन्याचा सर्वाधिक स्थापन होतो हे मुसलमानांच्या धर्मयुद्धाचे एक शासन-संमत सूत्रच ठरून गेलेले होते. रावणाने सीतेला बळाने अपहरून पळवून नेल्यानंतर जेव्हा रामचंद्राने त्यांच्यावर स्वारी केली तेव्हा प्रत्यक्ष युद्धाच्या आधी रावणाला त्याचे काही हितचिंतक उपदेश करू लागले की तुझ्या ह्या अन्यायापायी हे युद्धाचे भयंकर संकट ह्या आपल्या राक्षस राज्यावर ओढवले आहे. परक्याच्या स्त्रीचे अपहरण करणे हा अधर्म आहे, तरी तू असा अधर्म करू नकोस. सीतेला सन्मानाने रामचंद्राकडे परत धाड. तेव्हा रावण रागाने उफाळून उत्तरला, काय म्हणता? परकीयांच्या स्त्रियांना अपहरणे बलात्काराने हा अधर्म आहे? अहो, राक्षसांना परदार विघर्षणम, दुसऱ्यांच्या स्त्रियांना पळून बलात्कारीने हाच तर आपणा राक्षसांचा धर्म आहे. परोधर्म श्रेष्ठ धर्म आहे. अशाच रावणी निर्लज्जतेने आणि धर्मोन्मादाने त्या काळातील हिंदुस्थानावर तुटून पडत चाललेले सारे मुसलमानी आक्रमक हिंदू स्त्रियांचे अपहरण करणे, त्यांची जड वस्तूप्रमाणेच लूट करून आणि त्यांना वाटवून मुस्लिम सुलतानापासून तो सैनिकापर्यंत त्यांना यथा प्रमाणात वाटून देणे हे आपल्या इस्लामी धर्माचे पवित्र कर्तव्यच आहे असे समजत असत. इस्लामचे संख्याबळ वाढविणारे ते एक शतकृत्य आहे असे मानीत. ज्या हिंदूंच्या प्रांतावर मुस्लिम सत्ता नित्याची किंवा तात्पुरती स्थापन होईल त्या प्रांतावरील सुलतानांनी आणि निजामांनीच नवाबांनीच तर काय, पण गावोगावच्या फाटक्या मुसलमानांनी सुद्धा तेथील हिंदूवर जिझिया कर जसा द्रव्यासाठी लादलेला असे त्याचप्रमाणे हिंदूंच्या राजघराण्यापासून तो गावोगावातील कुलीन घराण्यापर्यंत त्यांच्या कन्याकांना आणि प्रसंगी विवाहित स्त्रियांना हे धडधडीतपणे मागण्या घालण्याचा नाही तर बलात्काराने पकडून नेण्याची हा एक अपहरण करही सांगून सवरून लादलेला असे. त्या कालखंडात सिंधच्या स्वारीनंतर अरबांची स्वारी अशी जरी हिंदुस्थानावर झालेली नसली तरी अरबांच्या टोळ्या इतर जातीच्या मुसलमानी आक्रमकांच्या सैन्यात मिसळून हिंदुस्थानावर येतच होत्या. त्या अरबांप्रमाणे मुसलमानांनी बाटून टाकलेल्या इराण, तुरान, अफगाण, तुर्क, मोंगल
इत्यादी साऱ्या आशियातील राक्षसी जातीच्या जाती हिंदुस्थानावर तुटून पडलेल्या होत्या. त्याच्या सहस्रावधी सैन्यासह त्याच्या जातीच्या तितक्या स्त्रिया काही घेऊन ते हिंदुस्थानात घुसलेले नव्हते. परंतु हिंदुस्थानावर स्वाऱ्यामागून स्वाऱ्यातून आलेल्या ह्या सुलतानांपासून सैनिकांपर्यंत आणि बाजारबुणग्यांपर्यंत मुसलमानांतील सहस्रावधी मुस्लिम पुरुषांनी लुटून किंवा अपहृत करून ज्या सहस्रावधी हिंदू स्त्रियांना बळकावले होते, त्यांच्याशीच लग्ने करून किंवा त्यांना दासी करून ते मुसलमान हिंदुस्थानातच नित्याचे निवसत गेले. त्यांच्या बादशहाच्या, सुलतानांच्या किंवा नवाबांच्या जनानखान्यात राजस्त्रियापासून तो भटकीपर्यंत शतावधी हिंदू स्त्रिया ज्या कोंडलेल्या असत त्यांची तर गोष्ट सोडा, पण गावगणना पसरलेल्या सर्वसामान्य मुसलमानांच्या एकेका घरी प्रत्येक पुरुषामागे 3-4 बाटवलेल्या हिंदू स्त्रिया बहुधा बाळगलेल्या असत. अशा रीतीने ह्या आक्रमक मुसलमानी समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियांचीच अशी बहुसंख्या झाल्यामुळे आणि त्यांच्यात बहुपत्नीत्वाची धार्मिक प्रथा चालू असल्यामुळे ह्या बाहेरून आलेल्या परकीय मुस्लिमांची संख्या वाढत पिढीने सहस्रावधीचे लक्षावधी झाली आणि लक्षावधीची कोट्यावधी होऊ शकली. हेही ध्यानात घेण्यासारखे आहे की हिंदूंच्या ह्या बाटवलेल्या स्त्रियांच्या पोटी सुलतान घियासुद्दीन तुघलक, सुलतान फिरोजशहा तुघलक, सुलतान सिकंदर लोदी अशा अनेक हिंदू द्वेषिणी राक्षसी राज्यकर्त्यांचा जन्म झाला. हिंदू मुस्लिमांच्या शतकानुशतके चाललेल्या त्या युद्ध परंपरेच्या कालखंडात ज्या लक्षावधी हिंदू स्त्रियांना मुस्लिमांनी बळाने बाटवले, त्या हिंदू स्त्रियांच्या तशा अघोर छळात मुस्लिम स्त्री समाजही शक्य त्या प्रकारे हिरिरीने भाग घेत असे. येथे वैयक्तिक प्रश्न प्रस्तुत नाही, समुदायदृष्ट्या हे विधान सत्य आहे. त्या काळच्या मुस्लिम स्त्री समाजाच्या ह्या राक्षसी क्रूरतेचा स्पष्ट आणि विशेष उल्लेख निर्भीडपणे कोणत्याही इतिहास लेखकाने केलेला आमच्या आढळात आलेले नाही. यास्तव तो येथे ठळकपणे सांगणे आमचे कर्तव्य आहे. हिंदू स्त्रिया म्हणजे काफरांच्या स्त्रिया उपजत भटकी, त्यांना मुस्लिम धर्मात बळाने ओढून आणण्याच्या कामी शक्य ते सहाय्य देणे हे प्रत्येक मुस्लिम स्त्रीचे धार्मिक कर्तव्य आहे. अशीच राक्षसी शिकवणूक त्या काळच्या मुस्लिम स्त्रियांना मिळालेली असे. मुस्लिम पुरुषांच्या हिंदू स्त्रियांवरील अत्याचारांचा निषेध तर त्या मुस्लिम स्त्रियांतील बेगमांपासून भिकमाग्या स्त्रियांपर्यंत कोणी करीत नसे, पण मुस्लिम पुरुषांना त्या अशा प्रकरणी उलट उत्तेजन देत असत, गौरवित असत. त्या स्वतः हिंदू स्त्रियांच्या त्यांच्या हाती असे तो छळ करीत. मुस्लिम सुलतानांच्या शिपायांच्या, मुल्ला मौलवींच्या किंवा गावोगावच्या मुस्लिम गावगुंडांच्या हातात सापडलेल्या हिंदू स्त्रियांना आपल्या राजमहालातील जनानखान्यात काय किंवा गावोगावच्या झोपड्यातून काय दडवून ठेवण्याचे, त्यांना बळाने मुस्लिम करण्याचे, दासी व भटकीप्रमाणे राबवून घेण्याचे, मारहाण करून मुस्लिम समाजात कोंडून ठेवण्याचे, त्यांच्या मुलीबाळींचे निर्दयपणे ताटातूट करून मुस्लिम पुरुषात वाटून देणे, अशी सारी पुढची क्रूर नि दुष्ट कार्ये करण्यात त्या मुस्लिम समाजातील स्त्रीवर्गही मुस्लिम पुरुषा इतक्याच हिरिरीने झटत असे. हिंदू मुसलमानाच्या लढ्याच्या धामधुमीतच नव्हे तर आदल्यामधल्या शांतता काळातही आणि हिंदू राज्यात निवसत असताना सुद्धा खेड्यापाड्यातील मुस्लिम स्त्रियांपर्यंत आपल्या शेजारपाजाऱ्यांच्या हिंदू मुलीबाळींना भुलवून वा पळवून आणून आपल्या घरी बळाने दाबून ठेवून किंवा गावच्या मशिदीतून मुस्लिम अड्ड्यात पोचवून देऊन मुस्लिम समाजात त्यांना पचवून टाकणे हे आपले एक इस्लाम धर्मीय नित्य कर्तव्यच आहे, असे साऱ्या हिंदुस्थानभर पसरलेला तो मुस्लिम स्त्री समाज समजत असे. स्त्रीत्वाची ढाल, हिंदूंचे शत्रू स्त्री दाक्षिण्य ह्या अधम राक्षसी कृत्यासाठी कोणी हिंदू केव्हा तरी त्यांचे परिपत्य करील ह्याची लेशमात्र भीती त्या मुस्लिम स्त्रियांना बाळगण्याचे कारणच नसे. लढायात मुस्लिमांचा जय होऊन मुस्लिम राज्य आले तर हिंदू स्त्रियांना बाटवण्याच्या ह्या कार्यासाठी त्या मुस्लिम स्त्रियांचा गौरवच होईल. पण जरी अधूनमधून हिंदू सैन्याचा जय झाला आणि त्या स्थळी हिंदू राज्य स्थापले गेले, त्या कालखंडात अशा घटना अनेकदा घडून येत, तरी फार तर मुस्लिम पुरुष समाजाला काय तो उपद्रव होईल. लढायात मुस्लिम पुरुषच पाडाव केले जात, पण हिंदूंनी जिंकलेल्या लढायांच्या भर धुमाकुळीतही कोणीही हिंदू सैनिक
नागरिक अशा आततायी मुस्लिम स्त्रियांच्या केसास हे धक्का लावणार नाही हे तो मुस्लिम स्त्री समाज पूर्णपणे जाणून होता. कारण शत्रू पक्षातल्या असल्या तरी आणि आततायी असल्या तरी त्या स्त्रिया आहेत. यासाठी लढाईत पाडाव झालेल्या सुद्धा मुस्लिम राज स्त्रियांना काय किंवा बटकीनी काय, त्या कालच्या हिंदू विजेत्यांनी त्यांच्या मुसलमान घरी सुरक्षितपणे परत धाडून दिल्याची उदाहरणे वारंवार घडत होती. आणि त्या कृत्याला सारा हिंदू समाज पहा हो, आमच्या परस्त्री दाक्षिण्याचा सद्गुण, आमच्या हिंदू धर्माचा उदारपणा म्हणून गौरवी. उदाहरण द्यावयाचे झाले तर वानगीसाठी म्हणून 1-2 उदाहरण इथे देत आहोत.